वाले का रस्सी बसा म्हणते जैसे कि फुकटात सोडून देना है। भाई सिंगल रहो लेकिन रूममेट के साथ नहीं रहना बाबा, इसलिए मैं अकेले रहती हूँ। बीच रोड में खड़े हो गए ना अपन। अलग अलग कलरच्या पेन आहेत, 4 पेन आहेत। हाँ सहारा दे दो गाइस। सहारा क्यों देंगे वो तेरे को? तो म्यूटेशन मेरा भी नहीं हुआ ठीक से। फिर भी मैं सो गई। पड़ती है ये। माझा पेपर चांगला गेला, हमें उतनी शक्ति नहीं देती, हमें फेंकने की शक्ति प्रोवाइड हो जाए। हाय यू ऑल, गुड मॉर्निंग. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच माझ्या फर्स्ट ब्लॉगला एवढं जास्त प्रेम देण्यासाठी. मला वाटलं नाही होतं लोकांना आवडेल की नाही आवडेल म्हणून, बट थँक्यू सो मच. अँड आज आहे माझी ओईची एक्झाम, ज्याच्यामध्ये मी केमिस्ट्री चूज केला आहे. तर ऑलरेडी 7:30 वाजले. फटाफट रेडी होऊन नाश्ता करून निघते. चल बाय. वाले का रस्सी बसा म्हणते जसं की फुकटात सोडून देणार आहे लोक. भाई सिंगल रहो लेकिन रूममेट के साथ नहीं रहना बाबा, इसलिए मैं अकेले रहती हूँ. मैं आई हैव एक्सपीरियंस। बहुत गंदा, इतना लिटरली इतना गंदा एक्सपीरियंस, क्या ही बताऊँ. हाँ भाई इतना भी समझना चाहिए कि मेरे रूममेट का पेपर चल रहा है या कुछ थोड़ा मदद कर दूं, या खुद बर्तन घर से खुद खाते हैं लोग, और साला बर्तन हम धुलेंगे क्या? उनके बाप के लगे क्या हम यहाँ पे? रुको गाइस, कार उड़ा देंगी हम. कार उड़ जाएगी गाइस. चलो चलो चलो, गाड़ियाँ नहीं उड़ाएंगी. अबे उड़ा सकती है, रुको. उनके बाप से डरते हैं अपन. बीच रोड में खड़े हो गए ना अपन. तो हमारा रोड है, चला देंगे हम. इस्लाम का रोड है. भगवान क्या लड़कियां है, डरती ही नहीं है ट्रैफिक से. दिया का फोन देखो देखो देखो. आईफोन है दिया के पास. कर लेती कल मैंने. बापरे, स्केल वेल घेऊन आला का तू आज? अलग अलग कलरच्या पेन आहेत, 4 पेन घेतल्या. जब तेरा कॉल आया था तब वही कलर के, सेम कलर के. हो आज फायनली घेतलं पेना. अच्छे कलर. मोनिश कैसा क्या बोलो ना, ठीक ठाक. बकरा बकरी कैसी? यार और मैं इसको देख के हंस रही थी. ये क्लचर दबाने वाला था, बाल लगा. वे भगवान, लड़कियां कनिष्क के लिए क्लचर छोड़ के जा रही. धीरे दिया, धीरे चला. Next morning. भाई सकाळच्या 6 वाजता सुद्धा अंधारच आहे, बिलकुल उजेड नाही निघाला. हाय यू ऑल, गुड मॉर्निंग. तर उद्या आहे माझा मेजरचा एक्झाम आणि मी काहीही प्रिपेअर्ड नाही आहे त्याच्यासाठी. खूप मोठा सिलेबस आहे, 4 युनिट्स आहे, पण त्या 4 युनिट्समध्ये एवढं जास्त आहे की ज्याची हद नाही आहे. आणि मी बिलकुल पण मेंटली प्रिपेअर्ड नाही आहे आणि मला काही येत पण नाही त्याच्यातलं. मला समजतच नाही पहिली गोष्ट म्हणजे की मी करू तर काय करू त्याच्यासाठी. आणि एकदम आता एकदमच मला हे एवढं सगळं घेऊन बसा लागणार आहे. तर बघूया यार, माझं झालं पाहिजे फक्त. आणि आज बिलकुल टाईम वेस्ट करायचा टाईम नाही आहे. आणि फटाफट बसते मी. आता सकाळचे 6 वाजले आहे. फटाफट 7 वाजेपर्यंत अभ्यासाला बसून जाते मी. थोडं काहीतरी खाते पहिले तर, कारण की माझं काहीही खाल्ल्याशिवाय डोकं नाही चालत. चहा पिते, चहा पिल्यानंतर मग आपण अभ्यासाला बसू, ठीक आहे. करके गुस्ताखियां मांगे ना माफिया, तेरी चाहत में बदला मैं दिल का जुगराफिया, करके गुस्ताखियां
उद्या पेपर आहे आणि मला गाणे सुचून राहिले. वा भगवान, एवढा मोठा सिलेबस. मम्मी The next morning. Good morning, everyone. I am not ready for today's exam. I mean, मी काल सकाळी 7 वाजतापासून तर रात्री 1 वाजेपर्यंत लिटरली अभ्यास केला. बट स्टील माझ्या डोक्यामध्ये काहीच नाही आहे. म्हणजे मी काय वाचलं होतं काय नाही, मला काहीच आठवत नाही. आणि मला नाही माहीत मी आता एक्झाममध्ये का लिहिणार आहे. बट आय होप की तेव्हा तरी मला आठवून देव. आणि जायच्या आधी मी एक वेळा लास्ट रिव्हिजन करून घेते काय आहे तर. कारण मी 4th युनिट स्किप केला. मला 4th युनिट लिटरली काहीच समजून नाही राहिला. तर 1st, 2nd, 3rd युनिट ओके झालं आहे. पण तरी पण यार करते मी आता काय आहे तर. आय डोंट नो. बट आजचा पेपर खूपच खराब जाणार आहे. खूपच जास्त मला माहीत आहे. कारण की मी स्वतःच आज प्रिपेअर्ड नाही आहे, ना मेंटली ना काहीच. बट लेट्स सी काय होतं तर. ओके बाय. वो कभी भी तेरे रखता है, ऐसे ही डालूंगी तुझे मैं. ये देखो बंदर की तरह खा रही है. गाइस सहारा दे दो गाइस. सहारा क्यों देंगे वो तेरे को? आज हमारे बायोटेक के पेपर ने पूरा दिमाग हिला दिया है. आज पूरे 36 कोटि भगवान याद आने वाले हैं. आप सर्कल ले सकते हो. लड़की कितनी पढ़ाई कर रही है. हाँ. ये लड़की 4 बजे उठे सुबह पढ़ने के लिए. और हम देखो मेरा स्किप हो गया था ना. म्यूटेशन करके तो म्यूटेशन मेरा भी नहीं हुआ ठीक से. फिर भी मैं सो गई थी. कौन चीज फोड़ती है ये? ऐसा नहीं होता भाई मेरे को पता है. आखिर में फेंक भी आने वाली. मैंने बस ओवरऑल आइडिया रखी उसकी क्या है करके. मैंने भी तो वो की ना. अभी तेरे बैग में रखी कचरा. फिर भी है बे बेचारी. आखिर की तो फिर शॉपिंग जाएगी. ये शॉपिंग जाने वाले. जल्दी चलो बे, टाइम हो रहा है. कसा गेला रित्या? ए रित्या कसा गेला? हा. माझा पेपर चांगला गेला. ओहो, रिझल्ट आल्यावर माहित पडन. मेरा धड़ नहीं गया. इसका धड़ मेरा चली गया. कैसा गया आपका पेपर? वो कोई बोलना ही नहीं चाहता. कुछ बोलना ही नहीं चाहता क्योंकि. हाय कनिश, बोलो कैसा गया? कुछ बोल भी नहीं रहा. मेरे को ले बस. क्या है ना, हम भी पढ़ते हैं यार. हाँ. हम तो परफेक्ट लिखने की कोशिश करते कि नहीं, हम तो पॉइंट टू पॉइंट लिखेंगे. लेकिन हमने उतनी शक्ति नहीं रखी. हमें फेंकने की शक्ति प्रोवाइड हो जाती है. गौरी तू सांग, तू फेंकते का चित्र बता बरं. हाँ, फेंकना तो पड़ता ही है. चित्रा मदद कर दो आज के पेपर में. उसका बुराई तो गमता है रे तुमको. नहीं तो कहाँ गमता. बस रहने देना. ये पची नहीं है बात.
हाय यू ऑल, आय एम बॅक टू माय रूम. फर्स्ट ऑफ ऑल आजचा पेपर बिलकुल पण चांगला नाही गेला. मी एक्सपेक्ट केला होता तसा तर बिलकुल पण नाही गेला, बट इट्स ओके. आता आपण त्याबद्दल बिलकुल पण काही बोलू नाही. आता मला 4 दिवसाची गॅप आहे आणि माझा मेजर 2चा पेपर आहे. तर पहिले आपण त्याच्यासाठी प्रिपेअर करू आणि मग आहे पुन्हा 5-6 दिवसाची गॅप आणि मग आहे माझा इंग्लिशचा पेपर. तर इंग्लिशच्या पेपरची काही टेन्शन नाही आहे, तर ते ठीक आहे. आणि मग आहे माझे प्रॅक्टिकल्स. तर प्रॅक्टिकल्स आहे 20 तारखेपासून. 19ला माझा इंग्लिशचा पेपर आहे आणि 20 तारखेपासूनच माझे प्रॅक्टिकल्स पण सुरू होत आहे. नो गॅप. तर आता ते एकदम स्ट्रेसफुल सिच्युएशन राहणार आहे, कारण की एकतर गॅप पण नाही आहे आणि कंटिन्युअसली 3-4 दिवस प्रॅक्टिकल्स राहणार आहे 23-24 तारखेपर्यंत. तर ते एक आहे. आणि एक तर यांनी टायमिंग ठेवला आहे सकाळी 8:30 वाजताचा. तर ते पण एक खूप जास्त स्ट्रेसफुल आहे, कारण की एकदम सकाळी निघणे आणि प्रॅक्टिकलसाठी जाणे एकदम डोक्यासाठी आहे. सगळं काही एकदम चिडचिड होऊन जाते माणसाची. तर आता ठीक आहे, आता आपण काही करू नाही शकत. सो या, आय थिंक दिस इज इनफ फॉर टुडे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.